इंडोनेशियामधल्या बाली या अतिशय टुरिस्ट फ्रेंडली असलेल्या या जागेची सफर मी सुरू करते आहे उबूदपासनं. उबूदमध्ये जगभरातून टुरिस्ट येतात कारण इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत करण्यासारख्या आणि त्यातल्या काही टॉप मोस्ट गोष्टी मी या एपिसोडमध्ये तुमच्याबरोबर शेअर करते. चला तर मग सुरू करूयात उबूदची ही सफर. सो मी आहे उबूदच्या पॅलेसमध्ये विच यूज टू बी रॉयल फॅमिलीचं रेसिडेन्स. 1800मध्ये जावावरनं खूप सारे आर्टिस्ट आले होते ज्यांनी हे वेगवेगळे कार्विंग्स केलेले आहेत. इफ यू सी खूप सारे स्ट्रक्चर्स तुम्हाला इथे दिसत आहेत जे फ्रॉग लाईक फेसेस आहेत ते डिमन्सचे आहेत. आणि द इंटरेस्टिंग पार्ट इज देर इज नो एंट्री फी आणि 15 मिनिटामध्ये तुम्ही हे अख्खं पॅलेस फिरू शकता. आता मी आहे प्रियांका मार्केटमध्ये आणि इथे इफ यू सी खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्यूटपासनं केनपासनं बनवलेले आणि अ लॉट ऑफ बीच वेअर्स. आणि बालीमध्ये असे खूप सारे रोड साईड मार्केट्स आहेत अँड यू कॅन ऑल्सो बार्गेन. उबूद किंवा बालीमध्येच मुळातच शॉपिंग खूप स्वस्त आहे. तुम्ही स्वतःसाठी किंवा इतरांसाठी गिफ्ट करण्यासाठी फॅमिली आणि फ्रेंड्ससाठी खूप काही गोष्टी इथून घेऊन जाऊ शकता. क्लोथ्स, ॲक्सेसरीज, बॅग्स, फॅशनवेअर आणि त्याचबरोबरीने घरासाठी सुद्धा अमेझिंग आर्टिफॅक्ट्स तुम्हाला इथे खूप स्वस्तात मिळतील. अँड सम अमेझिंग ट्रॉपिकल फ्रूट्स ज्यात मला खूप आवडतं म्हणजेच मँगोज, ड्रॅगन फ्रूट्स, मँगोस्टीन अँड दिस जे माझ्या हातात आहे is a fruit which is native to this island. It's called the snake fruit. कारण याच्यावरती स्नेक स्किन सारखे पॅटर्न्स आहेत. आणि while exploring Bali, I'm going to also explore some Bali food, fruits, local beer and all other stuff. So keep watching. बालीचं म्युझिक आणि म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स, आर्ट, डान्सिंग हे खूप पॉप्युलर आहे. पुढे एपिसोडमध्ये मी तुम्हाला डान्सिंगसुद्धा एक्सप्लोअर करून दाखवणारच आहे. पण इथे स्ट्रीट्सवरती भरपूर मुलं त्यांचं ट्रेडिशनल म्युझिक वाजवताना तुम्हाला दिसतील. इथे फूड इज व्हेरी व्हेरी इकॉनॉमिकल. चांगल्या कॅफेजमध्ये, रेस्टॉरंट्समध्ये तुम्हाला लोकल बाली फूड अगदी स्वस्तात खायला मिळेल विथ सम लोकल अमेझिंग बियर्स, एल्स आणि कॉकटेल्स. This is chicken steamed in banana leaf, accompanied with some rice and some green bean slaw, like a coleslaw salad basically. That's a local Balinese cuisine आणि स्पेशालिटी तुम्हाला सांगते हे पापड, just peanut पापड. आणि आता आपण गेला आहोत बालीच्या एका ट्रेडिशनल गावामध्ये. बालीमध्ये गाव कसं असतं, गावातली घरं कशी असतात, कशा पद्धतीने हे लोक राहतात, राहणीमान काय आहे. पेंगलीपुरान नावाचं हे मॉडेल विलेज आहे जिथे तुम्हाला साधारण घरं, फॅमिलीज, वरांडाज
बेसिकली प्रत्येक बाली हिंदू लोकाच्या घरामध्ये घराबाहेर एक मंदिर असतं आणि ऑफरिंग्ससाठी घराबाहेर ते लोक छोटंसं हट तुळशी वृंदावनासारखं ठेवतात. इथे मिथॉलॉजिकल कॅरेक्टर्ससुद्धा बघायला मिळतात विच मे लुक लाईक कॅरेक्टर्स फ्रॉम रामायणा. इनफॅक्ट त्यांच्या ट्रेडिशनल म्युझिक आणि ट्रेडिशनल डान्सिंगमधनं मिथॉलॉजिकल कॅरेक्टर्सशी निगडीत स्टोरीज सांगितल्या जातात. इनफॅक्ट त्यांचा एक शो आहे, डान्स शो, ज्याचं नाव आहे रामायणा. म्हणजे आपल्यासारखंच रामायणाचं डिपिक्शन ते डान्स फॉर्ममधनं करतात. पुरुष स्त्री सगळेच अगदी म्युझिक असेल किंवा डान्सिंग असेल त्याचं प्रशिक्षण घेऊन बरेच परफॉर्मन्सेस करतात. आपल्याला बऱ्याच ठिकाणी असे शोज पाहायला मिळतील, नॉट जस्ट इन उबुद पण बालीच्या वेगवेगळ्या टुरिस्ट हॉप्समध्ये. This is like an instant. Take one spoon in the cup and then hot water. So this is the cocoa bean. सो हे जरी स्नीकर्स बार सारखे चॉकलेट वाटत असले तरी ते स्पेशल कॅट जी आहे त्याचं पू आहे. सो हे पण डायरेक्टली खाणार नाही. त्या कॅटला चाही पूमधनं आपण सीड्स काढतो. सो डोंट वरी, आपले जे बीन्स आहेत ते प्रोटेक्टेड असतात अशा पद्धतीने. आणि हे जी वरची लेयर आहे ही स्किन काढल्यानंतर जे आतमध्ये बीन आहे ना त्याची कॉफी बनते. सो दिस इज द वर्ल्ड्स मोस्ट एक्सपेन्सिव्ह कॉफी ॲज वी से लुवाक. त्या बीन ची ही कॉफी असते. सो हे रोस्टिंग आहे. कॉफी बीन्स रोस्ट केल्यानंतर असं जर का तुम्ही ट्राय केलं तर त्याला अजिबात अरोमा नसतो. बट द अरोमा कम्स आफ्टर वी डू द पाउंडिंग. आणि या पाउंडिंग नंतर जो फ्रेग्रन्स येतो तो तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसेल. ऑफकोर्स तो तुम्हाला जाणवणार नाही पण इट्स अमेझिंग. अँड देन यू सीव इट अँड कम्स आउट द बाली कॉफी. ओके, सो मी आता हे तुम्हाला मगाशी सांगितलं की कॉफी प्लांटेशनमध्ये आणि इथे आम्ही ट्राय करणार आहोत व्हेरियस टाइप्स ऑफ कॉफीज अँड टीज दॅट दे मेक स्पेशली इन बाली. सगळ्यात आधी दिस इज द हिबिस्कस रोझेला टी. ऑफकोर्स हिबिस्कसपासून बनते अँड इट इज व्हेरी व्हेरी गुड फॉर युअर ब्लड सर्क्युलेशन. सो लेट्स ट्राय. फार गोड आहे पण आय थिंक आय लाईक इट. देन वी हॅव द जिंजर टी. जिंजर टी आपण इंडियामध्ये पण करतो. कफ स्नीझिंग आणि तुमच्या पोटासाठी अत्यंत फायदेशीर. देन यू हॅव रेड राईस टी. रेड राईस टीचे फायदे आहेत कॅल्शियम आणि तुमच्या बोन्ससाठी खूप चांगला उपयोग होतो. मला असं वाटतं की हे जर फिल्टर केलं तर जास्त मजा येईल. क्विकली टेकिंग यू ऑन टू द लेमन ग्रास टी विच इज ऑब्वियसली व्हेरी गुड फॉर युअर स्किन अँड फिटनेस डायट. The next one and my favorite from Bali is the mangosteen tea. It's got very good antioxidant values. So तुम्ही जर smoker असाल तर this is what you should have. Then there is also saffron tea which is very good for your immunity. तुम्ही याच्यामध्ये टर्मरिक पण टाकू शकता आणि hot chocolate. Hot chocolate is good for your taste buds. Then you have a lot of varieties of coffee ज्याच्यात वेगवेगळे फ्लेवर्स आहेत. व्हॅनिला कॉफी, चॉकलेट कॉफी विच इज मोकाचिनो हे तर आहेच आहे पण कोकोनट इज माय फेवरेट कारण की कोकोनट कॉफी इज अ लिटल यू नो अनयुजुअल टू फाइंड आणि ते बालीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सो लेट्स ट्राय. व्हेरी कोकोनटी. देन देयर इज avocado जे मी कधीच ट्राय नाही केलं. सो आय एम ट्राय दॅट. unusual. But most importantly, इथे मिळते ginseng coffee. Ginseng coffee is actually also called honeymoon coffee कारण it's got a lot of energy metabolism साठी basically. इथे honeymoon coffee म्हणतात आणि असंही म्हणतात की पापा ड्रिंक मामा हॅपी, मामा ड्रिंक पापा टायर्ड. माझं म्हणणं नाही.
And then there's this strongest Bali coffee. And now ज्यासाठी आम्ही इथे आलो आहे ती म्हणजे कॉफी लुवाक. लुवाक कॉफी इज द वन ऑफ द वर्ल्ड्स मोस्ट एक्सपेन्सिव्ह कॉफी असं म्हणतात. मोस्ट ऑफ यू नो ड्युरिंग दिस लॉकडाऊन आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या व्हरायटीज पाहिल्या असतीलच. त्यात ही एक अशी व्हरायटी आहे की लुवाक इज ॲक्च्युली अ मॅमल, डिफरंट काइंड ऑफ अ कॅट, जी की इथे लकीली आणि फॉर्च्युनेटली कुठल्याही पद्धतीने यु नो ॲनिमल्सला त्रास न देता, लेट मी ट्राय अँड शो यू, त्यांना फ्रीली वावरता येईल अशा पद्धतीने ही कॉफी बनवली जाते. सो लुवाक कॅटचं फेवरेट कॉफी बीन आहे रेड कॉफी चेरी. आणि दे ऑल्सो हॅव बनाना आणि पपाया. आणि वेगवेगळ्या झाडांवर चढल्यानंतर, वेगवेगळे फ्रूट्स खाल्ल्यानंतर त्यांची इच्छा असेल तर दे ऑल्सो हॅव दिस रेड कॉफी चेरी. जे खाल्ल्यानंतर त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये जी प्रक्रिया घडते त्या फर्मेंटेशन नंतर त्यांच्या पूमधनं ही कॉफी बीन काढली जाते. ॲक्च्युली द बेस्ट पार्ट इज की पू इंटॅक्ट पूमध्ये कॉफी बीन इंटॅक्ट राहते. मी मगाशी तुम्हाला सांगितलं तसं. आणि त्याचे क्लिनिंग केल्यानंतर, वॉशिंग केल्यानंतर, ते बीन रोस्ट केल्यानंतर सेपरेट केलं जातं त्या वरच्या लेअरमधनं. आणि ती जी खालची लेअर आहे इट कॅन बी आयदर अराबिका और रोबस्टा, ती सेपरेट होते आणि मग त्याच्यातनं बनते ही कॉफी विच इज इंटरेस्टिंग. लेट्स ट्राय. It's very smooth, it's very strong, and they say याच्यामुळे कॉफीची ॲसिडिक व्हॅल्यू कमी होते. सो ट्राय इट. सो अशा पद्धतीच्या अनेक कॉफी प्लांटेशन्सला तुम्ही भेट देऊ शकता. या ट्रिप्स लिटरली 15-20 मिनटं किंवा हाफ ॲन आवरच्या असतात. आणि ॲट दी एंड ऑफ द ट्रिप तुम्हाला स्टोअरमधनं कॉफी आणि चहासुद्धा विकत घ्यायला मिळेल. आणि ट्रस्ट मी, दी आर व्हेरी चीप. सो नक्की ट्राय करा. ओके, मी माझ्या ॲन्सेस्टर्सला भेटायला सांगते, म्हणजे तुमच्या पण, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या. येस. Okay. Whoa. सो आमचं रिसॉर्ट हे अगदी मंकी फॉरेस्टला लागून आहे. त्यामुळे मंकी फॉरेस्टला भेट देणं हे भाग होतं. आणि खरं तर ही ट्रिप फारच गमतीशीर होती. मजा आली भरपूर. सगळ्या मंकीजना त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये बघून आपण त्यांना काही त्रास दिला नाही तर तेही आपल्याला त्रास देत नाही. छानपैकी मजा एन्जॉय करतात. तुम्ही त्यांना भरवू शकता, तुम्ही आपल्या खांद्यावर त्यांना घेऊन फोटो काढू शकता. अशा पद्धतीने मंकी फॉरेस्टची ही छोटीशी ट्रिप तुम्ही करू शकता. मला काही पडलेलं नाही. कोणालाही काही पडलेली नाही आहे. ओके, सो मी आहे जटी लुवेला, विच इज रेकग्नाइज्ड बाय द युनेस्को ॲज वर्ल्ड हेरिटेज साईट. कारण की हे सगळं जे तुम्हाला दिसते आत्ता आजूबाजूला 33.22 किलोमीटर स्क्वेअर एरियामध्ये असलेलं राईस फील्ड्स, दिस इज व्हेरी पर्टिक्युलर अँड ट्रेडिशनल टू बाली. टेरेस फार्मिंग याला म्हणतात. आणि इथूनच बऱ्यापैकी बालीला राईस पुरवलं जातं. आणि या कल्चरला, या ट्रेडिशनला प्रोटेक्ट करण्यासाठी आणि अर्थात राईस प्रोडक्शन इथून होतं सगळ्यात जास्त, म्हणून या ब्युटिफुल जागेला वर्ल्ड हेरिटेज साईट असं सर्टिफाय केलं गेलं आहे. जटी लुवे याचा अर्थ इथले विलेजर्स असं सांगतात की इट इज ब्रोकन इन 2 वर्ड्स बेसिकली, जटी आणि लुवे. सो जटी मीन्स ॲम्युलेट आणि लुवे मीन्स गुड. सो ज्या गावात सगळ्यात जास्त पॉवरफुल आणि गुड ॲम्युलेट्स आहेत ते हे गाव आहे जटी लुवे.
ऑफकोर्स हे राईस टेरेस फार्मिंग आहे, पण भाताशिवाय आणखी काही गोष्टी देखील या वेगवेगळ्या शेतांमध्ये उगवल्या जातात. फ्रूट्स असतील, काही भाज्या असतील. लेट्स एक्सप्लोर देम. सो दिस इज द हार्ट ऑफ बनाना, ज्याचं सूप पण बनू शकतं. अँड दिस इज ऑफकोर्स आपला बनाना. सो हे आपले ड्रॅग फ्रूट्स आहेत इथे, म्हणजे कटहल, म्हणजे फणस. सो अशा प्रत्येक शेतामध्ये तुम्हाला टेम्पल्स पण दिसतील. दिस सीम्स टू बी अ बिग वन हिअर. सो इथे एरिया ठरलेला आहे. प्रत्येक पीस ऑफ लँड इज ओन्ड बाय सम अदर ओनर. आणि ते सगळे फार्मर्स इथे आसपास गावात राहतात, इथे येऊन शेती करतात त्यांच्या एरियामध्ये. आणि तुम्हाला म्हणून वेगवेगळे टेरेसेस वेगवेगळ्या पद्धतीने आत्ता इथे दिसत असतील. सम आर हार्वेस्टेड, सम आर ड्राय, सम आर जस्ट बीन आत्ता जस्ट त्यांचं इरिगेशन सुरू आहे, किंवा काही आत्ताच पेरणी होत असेल. सो असे वेगवेगळे टेरेसचा भाग आहे जो वेगवेगळ्या फार्मर्सला दिला गेला आहे, आणि हे सगळे मिळून इथे शेती करतात. सो या अशा तुकड्यात आधी पेरणी होते, आणि मग इकडनं जेव्हा इतका गवत वाढतो तेव्हा पाण्यामध्ये पेरलं जातं, आणि मग अर्थात इट ग्रोज हिअर. प्रत्येक फार्मरकडे इथे काऊस पण आहेत, आणि अर्थात आधुनिक पद्धतीने देखील शेती केली जाते. सो अशा पद्धतीची छोटी छोटी मंदिरं प्रत्येक फार्मरनी आपापल्या लँडमध्ये उभी केलेली आहेत. इनफॅक्ट तुम्ही बघितलं असेल तर बालीमध्ये सगळीकडे मंदिरं आहेत. एंट्रन्सला तुम्हाला वेलकम करणारे हॅपी फेसेस दिसतील, किंवा डीमन फेसेस दिसतील, जे की बॅड एनर्जीला तुम्हाला आपल्या घरात प्रवेश करू नये म्हणून लावली जातात. आणि जे ऑफरिंग्स आपण पाहतो, जी फ्लोअरवरती असतात ती डीमनसाठी असतात, आणि जी अशी वरती देवासाठी ठेवलेली असतात ती ऑफकोर्स वेगळ्या पद्धतीने ठेवली जातात. सो दे बिलीव्ह इन बॅलन्सिंग बिटवीन गुड अँड बॅड. आणि जर का बॅड डिमनलासुद्धा आपण तृप्त ठेवलं तर आपल्यावर कुठलाही त्रास किंवा प्रॉब्लेम येणार नाही, अशी त्यांची मान्यता आहे. आय एम व्हेरी टायर्ड, नॉट बिकॉज आय हॅव वॉक्ड फॉर अ किलोमीटर समथिंग. आय एम टायर्ड कारण की जे पाणी ना नारळाचं ते संपतच नाही आहे. लिटरली 100 रुपयामध्ये तुम्हाला इतकं मोठं नारळ मिळतं. आणि तुम्ही दिवसभर पिऊ शकता, एवढं पाणी आहे. फूड बेवरेजेस इन बाली इज व्हेरी चीप. सो उबूदमधल्या या सगळ्या ॲक्टिव्हिटीजची ट्रिप आम्ही लिटरली 3 दिवसांमध्ये पार पाडली. त्याचबरोबरीने माउंट बातूरची एक ट्रेक केली होती, ज्याचा व्हिडिओ मी आधी शेअर केला आहे, तो नक्की पहा. आणि त्याचबरोबरीने बाली कुकिंग क्लासेसचा देखील एक व्हिडिओ शेअर केला आहे, तो सुद्धा नक्की पहा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला.